हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे 2 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही आहे रेसिपीचा आपल्या चॅनलवर. तर आज मी फ्राईड राईस बनवलेला आहे. तर खूप सोप्या पद्धतीने हा फ्राईड राईस बनवलेला आहे. तर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी आहे ना शेला राईस घेतलेला आहे आणि एक 15 मिनटं आहे ना भिजत ठेवलेले आहेत हे तांदूळ आणि असे आहे ना शिजायला लावलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे शेला राईस घेतलेला आहे मी. तुम्ही दुसरा कुठला पण घेतला तरी चालेल, पण हाच घ्या. खूप मोकळा राईस होतो यामुळे. इकडे कांदा, टोमॅटो मी शिजवून घेतले, सॉरी कापून घेतलेला आहे. त्यानंतर आले लसूणची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे. आता बघा भात शिजलेला आहे 80 ते 90%. यातलं आहे ना पाणी काढून घेऊया आपण आता. पाणी काढून झालेलं आहे. हे बघा किती छान असा फडफडीत राईस झालेला आहे. मस्त असा छानपैकी. ह्या राईसला आहे ना थोडासा असा उघडाच ठेवायचा, जेणेकरून असं त्यातलं पाणी वगैरे असेल ना तर ते म्हणजे नाही का निथळून जातं आणि राईस एकदम फडफडीत आणि छान होतो. आता गॅसवर कढई ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि तांदूळ शिजवताना मीठ टाकायचं, ते सांगायचं विसरले मी. तर तेल टाकून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आहे ना आल्या लसूणची पेस्ट टाकायची. 1 ते 1.5 चमचा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि हे पण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छानपैकी. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये 1 टोमॅटो टाकलेला आहे मी छोटासा. त्यानंतर थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आपण भातामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, तर तुम्ही नंतर पण टाकू शकता. थोडंसं कमीच मीठ टाका. त्यानंतर हळद टाकलेली आहे. इथे तुम्ही आहे ना थोडंसं झाकण ठेवून टोमॅटो मऊ करून घेऊ शकता. तर मी आता ठेवलेलं नाही आहे. थोडासा गॅस बारीक केलेला होता. ते ऑलरेडी मऊ झालेला आहे टोमॅटो. त्यानंतर आता मसाले टाकूया. यामध्ये लाल तिखट आणि कांदा मसाला आणि थोडासा चिकन मसाला ॲड केलेला आहे. सर्व मसाले आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटोमध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर आता यामध्ये शिजवलेला भात ॲड करायचा. भात सर्व टाकून झाल्याच्या नंतर आहे ना गॅस थोडासा मोठा करायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. सर्व बाजूने छानपैकी भात परतून घ्यायचा. व्यवस्थित असं छानपैकी परतून घेतल्याच्या नंतर आहे ना थोडंसं तुम्ही झाकण ठेवू शकता यावर, जेणेकरून आहे ना मस्त अशी वाफ म्हणजे त्यामध्ये बसती, म्हणजे दम दिल्यासारखं असं होतो राईस. तर त्यामध्ये यावर आहे ना झाकण ठेवा थोडंसं, एक 5 मिनिटं झाकण ठेवायचं आणि गॅस आहे ना बारीक करून घ्यायचा. मी झाकण ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आता परत एकदा आहे ना सर्व भात मिक्स करून घेऊया व्यवस्थित असा. इथे आहे ना माझ्याकडं कोथिंबीर नव्हती, तर कोथिंबीरमुळे खूप छान असा लूक येतो भाताला आणि टेस्ट पण खूप छान येते. तर तुम्ही एकदा म्हणजे नाही का कोथिंबीर टाका आणि मग सर्व करा. तर हा भात तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान असा टेस्टी लागतो. तर एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर आता आपण आहे ना प्लेट बनवायला घेऊया. प्लेटमध्ये वाढून घेऊया हा राईस. मस्त झालेला आहे, टेस्टी पण खूप झालेला आहे. इथे बघू शकता छानपैकी मी भात वाढून घेतलेला आहे. मस्त असा फ्राईड राईस, 2 पापड तळलेले आहेत आणि थोडीशी काकडी पण ठेवलेली आहे. तर मस्त असा बेत झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशा साध्या सिंपल रेसिपी असतात, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन रेसिपीसह.